नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहे. याबाबतचा एक नवीन जी-आर आला आहे. या जी-आर नुसार कर्जमाफी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता या नवीन बदलानुसार 50,000 प्रोत्साहन अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असतील? 2019 ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे, त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये काय नियम सांगण्यात आलेले आहेत? शिवाय ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल, त्यांच्या बाबतीत काय नियम आहेत? आणि ज्यांना जे असे कोणते शेतकरी आहेत की ज्यांना ओटीएस साठी पात्र करण्यात आलं आहे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा कर्जमाफी योजनेचा जी-आर आला होता. यानंतर काल पुन्हा 15 जुलैला एक नवीन शासन निर्णय आला आहे. या शासन निर्णयानुसार आता कर्जमाफी योजनेमध्ये काही 2-3 बदल करण्यात आले आहे. आणि हे बदल कोणते आहेत, हा शासन निर्णय नेमका काय आहे, यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काय नियम अटी आहेत, ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. बदलून 15 जुलै रोजी हा एक नवीन शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयानुसार बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबतचा हा 15 जुलैचा शासन निर्णय आहे. तर याच्यामध्ये काय गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या निकषामध्ये अंशतः बदल करण्याची घोषणा केलेली आहे. आता हे बदल कोणते आहेत ते आपण डायरेक्टली बघूया. आता या शासन निर्णयानुसार कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्यात आला आहे ते एकदा व्यवस्थित आपण समजून घेऊया. बघा इथं काय म्हटलेलं आहे, शासन पूरक पत्र. यामध्ये काय आहे, प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर बघा 14/7/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या काय म्हटलंय पुढं, दिनांक 2/6/2026 शासन निर्णयातील निकषांमध्ये अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्याबाबतचा तपशील काय आहे, खालील प्रमाणे आहे. आता काय तपशील आहे, पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची जी पहिली गोष्ट इथं त्यांनी दिलेली बघा, शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मधील एक नंबरचा मुद्दा जो आहे, योजनेचा तपशील या भागातील कर्जमुक्ती म्हणजे नंबरचा. आता मी तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्या की इथं म्हटलंय काय यांनी, बघा मथळ्याखालील परिच्छेद क्रमांक 3 ऐवजी खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. कोणती सुधारणा आहे ते बघा. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे, बघा पुढे काय म्हटलंय, या योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत, म्हणजे 2019 ते 2025 पर्यंत ज्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजना मागची 2019 ची कोणती होती, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांनी जर 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत कर्ज घेतलेलं असेल, बघा पुढे काय म्हटलंय, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या, बघा ज्या शेतकऱ्यांनी 2025 पर्यंत 19 ते 2, बघा असे शेतकरी ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालाय परंतु त्यांनी 2019 ते 2025 दरम्यान पुन्हा कर्ज घेतलंय, अशा शेतकऱ्यांचे बघा अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 ही जी तारीख आहे 30 सप्टेंबर 2025, या पूर्ण शासन निर्णयामध्ये ही तारीख खूप महत्वाची आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम किती आहे, 2 लाखापर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत रुपये 2 लाख अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी 2019 ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलाय आणि आता त्यांनी पुन्हा 2019च्या नंतर कर्ज घेतलं आणि ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुन्हा थकीत झाले, तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर त्यांची रक्कम 2 लाखाच्या आतमध्ये असेल तरच. 2 लाखाच्या वरच्यांसाठी काय आहे ते पुढे सांगतो. आता बघा,
आता पहिली गोष्ट तुम्हाला समजली. आता दुसरा काय बदल केलेला आहे ते बघा. या ठिकाणी दुसरा बदल असा आहे की शासन निर्णय दिनांक 2/6/2026 हा पहिला शासन निर्णय मधील योजनेचा तपशील या भागातील ब ब नंबरचा जो क्रमांक आहे या या शासन निर्णयामध्ये जी ब क्रमांक आहे त्यामध्ये बघा एक वेळ समझोता ओटीएस या मथळ्याखालील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये वगळण्यात आला आहे. हा जो जुना शासन निर्णय आहे अगोदर सर्वात अगोदर आलेला त्याच्यामधली कोणती गोष्ट ब मधली 2 नंबरची गोष्ट यांनी काढून टाकली. आता कोणती काढून टाकली ती पुढे तुम्हाला सांगतो मी. पण एकदा आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे 3 नंबरला बघा शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मधील योजनेचा तपशील या भागातील प्रोत्साहन लाभ या मथळ्याखालील परिच्छेद क्रमांक 1 मधील सन 2026-27 हे वर्ष वगळण्यात येत आहे. आता 2 गोष्टी यांनी बदलवलेल्या आहेत बघा ब मधील 2 नंबरचा क्रमांक आणि क मधील 1 नंबरचा क्रमांक. हा जो 3 नंबरचा मुद्दा आहे तो प्रोत्साहन अनुदान ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहे त्यांच्या बाबतीत आहे आणि हा ब जो आहे तो ओटीएस वाल्यांसाठी आहे. ओटीएस म्हणजे वन टाइम सेटलमेंट करणाऱ्यांसाठी. आता हे दोन्ही मुद्दे मी तुम्हाला पुढच्या जो जुना शासन निर्णय तो दाखवतो त्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलल्या ते पण दाखवतो. आता बघा सदर शासन ओके. आता पुढे काय म्हटलंय सदर शासन पूरक पत्र माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 14/7/2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली मान्यता तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक हा जो क्रमांक आहे अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता हा झाला जुलैचं जे पूरक पत्र आहे त्यानुसार काय नवीन नियम आलेले आहेत ते. आता कोणते नियम बदलवले ते जुन्या जी आर मधले ते मी तुम्हाला दाखवतो. ओके बघा आता हा आहे 2 जूनचा शासन निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आता याच्यामध्ये काय गोष्टी बदल केलेल्या आहेत मी तुम्हाला ते दाखवतो. बघा सगळ्यात पहिल्यांदा जो बदल यांनी केलेला आहे तो एक अ मधील 3 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. मधला हा 3 नंबरचा मुद्दा जो होता तो कोणासाठी होता तो होता ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले फेर पुनर्गठन असेल तर त्या लोकांना काय होतं की या योजनेमध्ये जास्तीत जास्त 50,000 रुपये मिळणार होते. परंतु आता यांनी बदलून हा जो मुद्दा आहे हा काय करून टाकला कट करून टाकला. पूर्ण मुद्दा कट केला. याचा अर्थ काय होतो की ज्यांना पूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला असेल आणि आता पुन्हा त्यांनी कर्ज घेतल्यानंतर जर त्यांचं कर्ज 2 लाखाच्या आतमध्ये असेल आणि थकीत असेल 30 सप्टेंबर 2025 ला तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा या ठिकाणी 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. हा पहिला मुद्दा यांनी या शासन निर्णयामधून वगळला आहे. आता पुढची गोष्ट बघा. आता दुसरी जी गोष्ट यांनी बदलवली आहे ती आहे ओटीएसच्या बाबतीत. ब मधील किती नंबरचा मुद्दा आहे ब मधील 2 नंबरचा मुद्दा आहे जो यांनी वगळवलेला आहे. आता तो मुद्दा कोणता आहे बघा ब मधील 2 नंबरचा मुद्दा कुठं आहे 1 2 हा ब मधला जो 2 नंबरचा मुद्दा आहे तो इथं आहे. हा मुद्दा या मुद्द्यामध्ये काय गोष्ट बदलवलेली आहे यांनी. आता बघा ब मधला हा जो 2 नंबरचा मुद्दा आहे तो यांनी पूर्णतः कट केलेला आहे. आता याच्यामध्ये बदल काय केलेला आहे ते बघा 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000च्या वरील जी थकबाकी असेल ती बँकेमध्ये जमा केल्यानंतर ₹50,000 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. आता हा जो 50,000चा मुद्दा होता तो कोणासाठी होता ज्यांना ऑलरेडी 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालाय त्यांना जास्तीत जास्त किती देणार होते 50,000 आणि 50,000च्या वरची रक्कम त्यांना भरायला सांगितली होती. आता जर तुम्ही पूर्णच लाभ देणार असाल तर हा मुद्दा 50,000 पुन्हा देण्याचा मुद्दा या ठिकाणी उरत नाही. त्यामुळे हा जो 2 नंबरचा मुद्दा होता तो यांनी या ठिकाणी काय करून टाकला कट करून टाकलेला आहे. आता एक शेवटची गोष्ट राहिली कोणती गोष्ट वगळली ती बघूया. शेवटचा मुद्दा जो यांनी वगळला होता तो असा होता क मधला किती नंबरचा मुद्दा आहे 1 नंबरचा मुद्दा. हे बघा क मध्ये इथं आहे 1 नंबरचा मुद्दा. याच्यामध्ये काय वगळलं यांनी या क मध्ये गोष्ट त्यांनी चेंज केली आहे ती कोणती आहे की सन 2026-27 हे वर्ष वगळण्यात आलं आहे. हे बघा इथलं हे जे वर्ष आहे 2026-27 हे या ठिकाणी वगळण्यात आलंय. आता याच्यामध्ये बदल काय होणार ते बघा. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी
सन 22-23 हे 3 वर्ष ध्यानात ठेवायचे बघा. 22-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची जी तारीख असेल, म्हणजे तुम्ही दिनांकापूर्वी विहित मुदतीमध्ये तुमच्या कर्जाची परतफेड केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे. परंतु तुम्ही काय करायला पाहिजे, 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 पैकी किमान 2 वर्षामध्ये तुम्ही कर्ज परतफेड केलं पाहिजे. परंतु इथं विषय संपत नाही. अजून पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 25-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणं गरजेचं आहे किंवा करावी लागेल. आता याच्यामध्ये फक्त त्यांनी एवढंच वर्ष काढून टाकलं. 26-27 मध्ये जर तुम्ही थकीत झाले तरी चालेल, पण तुम्ही 25-26 मध्ये तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड केलेली असावी. असं आहे. ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहे त्यांनी या अगोदर 2 वर्ष, हे बघा 22-23, 23-24 आणि 24-25 यापैकी किमान 2 वर्ष परतफेड केलेली असावी आणि मागच्या वर्षी देखील तुमच्या कर्जाचं तुम्ही परतफेड केलेली असावी. ह्या वर्षी बाकी राहिला असेल तर तुम्ही आम्ही समजू शकतो. तर ही गोष्ट यांनी काढून टाकलेली आहे. बाकी सर्व नियम जसेच्या तसेच आहेत. तर थोडक्यात काय आहे, 50,000 रुपये प्रोत्साहन कोणाला मिळणार, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरत आलेले आहेत. 3 पैकी 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षापैकी किमान 2 वर्ष परतफेड केलेली आहे. मागच्या वर्षी देखील तुम्ही चालू बाकीत आहात, तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार. 2019 ला ज्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना, आणि ते जर पुन्हा थकीत झाले असतील तर त्यांना देखील कर्जमाफी योजनेचा 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे. आणि जर तुमचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल, जर तुम्ही थकीत असाल तर वरची रक्कम भरावी लागेल. शासन 2 लाखापर्यंत देईल. आणि ओटीएस साठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीत अशी गोष्ट आहे, त्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, थकीत असतील तर अशा शेतकऱ्यांना ओटीएस करावा लागणार आहे. हा या योजनेचा सारांश आहे. जर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या व्यतिरिक्त देखील तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याबाबत आपण वेळोवेळी माहिती देण्याचं काम करत राहू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.